चला रूल क्रमांक 2. समजा ए चा घातांक यम गुणाकारामध्ये ए चा घातांक एन असेल तर काय करायचं? जर ए चा घातांक यम गुणाकारामध्ये ए चा घातांक जर एन असेल तर काय करायचं? तर लक्षात ठेवायचं घातांकाचा पुढचा रूल काय लक्षात ठेवायचं माहिती का? गुणाकारामध्ये जर पाया समान असेल, गुणाकारामध्ये जर पाया समान असेल ना, गुणाकारामध्ये जर पाया समान असेल तर घातांकाची करायची असते बेरीज. रूल क्रमांक 2 लक्षात ठेवायचं, गुणाकारामध्ये जर पाया समान असेल, गुणाकारामध्ये जर पाया समान असेल, लक्षात ठेवा गुणाकारामध्ये पाया समान असेल, जर पाया समान असेल तर घातांकाची बेरीज करायची. तर घातांकाची बेरीज करणे, घातांकाची बेरीज करणे, घातांकाची बेरीज करणे, घातांकाची काय करायची? तुम्हाला बेरीज करायची आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की ए चा घातांक आता पाया समान आहे, एकदाच लिहायचा कारण पाया समान तुम्हाला गुणाकारामध्ये घातांकाची बेरीज, मग घातांक काय तुमचा यम अधिक एन आला. म्हणजे उत्तर काय येणार तुमचं? ए चा घातांक यम अधिक काय येणार तुमचा? एन येणार. उदाहरणार्थ घेऊया आपण. उदाहरणार्थ जर बघितलं 3 चा घातांक 5 आहे, गुणाकारामध्ये 3 चा घातांक तुमचा 4 आहे राजा. जर गुणाकारामध्ये पाया समान असेल ना, गुणाकारामध्ये पाया समान असेल तर घातांकाची असती बेरीज. गुणाकारामध्ये पाया समान घातांकाची असती बेरीज, म्हणजे घातांकाची बेरीज करायचा पाया एकदाच लिहिला. घातांकाची बेरीज 5 अधिक किती आलं तुमचं? 4. म्हणजे 3 चा घातांक 5 आणि 4 किती आला? 9 आला. 3 चा घातांक किती आला तुमचा? 9 आला. त्यामुळे रूल क्रमांक 2 लक्षात ठेवायचं, गुणाकारामध्ये पाया समान असेल तर घातांकाची काय करायची? तुम्हाला बेरीज करायची आहे. अजून एक उदाहरण